मला लवकर संधी दिली त्याबद्दल मी आपले आभारी आहे। सकाळपासून मी सभागृहामध्ये सर्वांचीच या अंदाजपत्रकावरची चर्चा बघतोय, ऐकतोय। एवढं अंदाजपत्राच्या आकडेवारीवर कोणी बोललं नसेल तेवढं नाता भवनवर बोललेलं आहे आणि मला अशी भीती वाटायला लागली की त्यांना नजर बिजर लागते की काय। तर म्हणून तुम्हाला नजर लागू नये म्हणून माझ्या यात जेवढा काय अवधी मला दिला त्यात तुमची नजर उतरवण्यासाठी जो काय आकडेवारीने मी प्रयत्न करणार आहे तो आपण सन्मानाने स्वीकाराल एवढीच मी आपल्याला विनंती करतो। माननीय महापौर आयुक्तांनी बजेट सादर केला 13,995 चा। त्याच्यामध्ये साधक बाधक चर्चा 7 दिवसामध्ये स्थायी समितीने केली आणि तो बजेट केला 15,669 कोटीचा। म्हणजे एकूण आयुक्तांनी जो बजेट सादर केला त्याच्यानंतर स्थायी समितीने जी काही चर्चा केली त्यामध्ये 1,674 कोटीची वाढ केली आणि आयुक्तांनी 500 कोटीचं कर्ज पकडलं। त्याचबरोबर स्थायी समितीने सुद्धा 500 कोटीचं कर्ज त्याच्यामध्ये पकडलं। आता हे 1,674 कोटी वाढवले कसे? ते 1,674 कोटी वाढवत असताना मिळकत कराच्या उत्पन्नामध्ये आयुक्तांनी 3,352 कोटी 40 लाख रुपये ठेवले होते आणि स्टँडिंग कमिटीने 3,882.40 लाख केले। म्हणजे फक्त मिळकत करामध्ये स्थायी समितीने 530 कोटी रुपये येणाऱ्या आर्थिक वर्षामध्ये आपला अंदाज दाखवला की 530 कोटी अजून आपल्याला सर्वसाधारण मिळकत करामध्ये उत्पन्न मिळणार। त्यानंतर शासकीय अनुदान आयुक्तांनी 934 कोटी 34 लाख दाखवले, स्थायी समितीने 1,434 कोटी 34 लाख दाखवले। म्हणजे फक्त शासकीय अनुदानामध्ये स्थायी समितीने 500 कोटी जास्त दाखवले। त्यानंतर बांधकाम परवानगी आयुक्तांनी 2,769 कोटी, स्थायी समितीने त्याच्यात वाढ करून 3,039 कोटी म्हणजे परत 300 कोटीची वाढ केली। इतर जमा आयुक्तांनी 1,203.59 लाख रुपयाची वाढ केली, स्थायी समितीने 1,547.59 लाखची वाढ केली म्हणजे 344 लाखची वाढ केली। आणि हे जर मिळकत कर, शासकीय अनुदान, बांधकाम परवानगी आणि इतर जमा या 4 कॅटेगरीमध्ये जरी आपण पकडलं तर एकूण 1,674 कोटीची वाढ स्थायी समितीने साधक बाधक चर्चा प्रत्येक गोष्टीवर कसे वाढतील कसे नाही वाढणार ह्याची चर्चा करून आपण 1,674 कोटी आयुक्ताच्या अंदाजापेक्षा आपण अंदाज जास्त दाखवला। त्यानंतर आयुक्त खर्चाच्या बाजूला आले, आपण सुद्धा खर्चाच्या बाजूला आलात। आयुक्तांनी प्राथमिक शिक्षण मध्ये 742 कोटी दाखवले, आपण त्यामध्ये 20 कोटीची वाढ करून 762 कोटी केले। आयुक्तांनी वीज खर्चाचा अंदाज वर्तवला, आयुक्त म्हणले आपल्या पुणे शहराला 570 कोटी 41 लाख रुपये वीज लागणार आहे। साधक बाधक चर्चा करत असताना स्थायी समितीला वाटलं नाही 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 काही जागी अंधार असला पाहिजे म्हणून 31 कोटींनी कमी केले, 31 कोटी 27 लाखांनी कमी केले। ह्याचा अर्थ काही प्रभागांमध्ये 4लाच लाईट जातील, संध्याकाळची लाईट येणार नाही, 31 कोटीची लाईट कमी केली। म्हणजे आता अंधारात कोण असणार हे सांगायची गरज नाही, ठीक आहे। त्याच्यानंतर औषध खर्चावर आले, औषध खर्चामध्ये आयुक्तांनी 273 कोटी 52 लाख ठरवले, स्थायी समितीने परत त्याच्यामध्ये साधक बाधक चर्चा केली 280 कोटी 52 लाख केले। म्हणजे 6 कोटी औषधाच्या खर्चात केले। म्हणजे जे काय आता हे होणार आहे म्हणजे उद्या कधी तुम्हाला बीपी वाढला, डायबिटीज वाढले ह्याचा अंदाज स्थायी समितीला ऑलरेडी आपल्याला आहे। ते सगळे औषधं तुम्हाला देतील, तुम्ही आजारी पडलात तरी हरकत नाही, पण त्यांना अंदाज आहे की तुम्ही आजारी पडणार आहे म्हणून 6 कोटीची पहिलीच तरतूद करून ठेवली, त्याबद्दल मी आपले आभार मानतो। इतर खर्च आयुक्तांनी 2,627 कोटी मांडले, स्थायी समितीने त्याच्यामध्ये 2,570 केले म्हणजे कमी केले। इतर खर्चामध्ये कमी काटछाट केले म्हणजे 57 लाख रुपये 57 कोटी रुपये स्थायी समितीने कमी केले। या जमा आणि खर्चाची बाजू बघितल्यानंतर 1,674 कोटी ह्या पद्धतीने आपल्याला मिळाले। सर एक 2च मिनिट थांबवते। माननीय महापौर सभापती स्थानी येत आहेत, सर्वांना विनंती की आपण उभं राहावं।
या खर्चाची बाजू संपल्यानंतर अजून परत 2-4 पान ओलांडल्यानंतर प्लॅनच्या एक्सपेंडिचरचा तक्ता आला समोर. त्या प्लॅनच्या एक्सपेंडिचर मध्ये आपण जर बघितलं तर भांडवली व विकास कामांमध्ये आयुक्तांनी मांडले 5,015 कोटी रुपये आणि स्थायी समितीने 6,837 कोटी, म्हणजे प्लॅन एक्सपेंडिचर मध्ये 1,822 कोटी 19 लाखनी स्थायी समितीने आपला प्लॅन एक्सपेंडिचर वाढवला. पाणी पुरवठ्यामध्ये आयुक्त म्हणले आपल्याला पाणी पुरवठ्यापोटी 675 कोटी लागणार आहेत. स्थायी समितीला वाटलं नाही जास्त होत आहेत. पाणीपट्टी, पाणी खर्च, काही जागी कोरडं, काही जागी पाणी. आयुक्तांनी मांडलेल्या अंदाजापेक्षा 101 कोटी 25 लाख कमी करत स्थायी समितीने 573 कोटी ठेवले. म्हणजे या वर्षी पाणीपोटी 101 कोटीचे प्रकल्प प्लॅन एक्सपेंडिचर आपल्याकडे कमी होणार, ह्याच्यातनं हे लक्षात येतंय. मलनिसारण आयुक्त मांडतात 300 कोटी 90 लाखाचं, स्थायी समिती 276.77 कोटीचं. म्हणजे परत मलनिसारण मध्ये 24 कोटी 13 लाखांनी स्थायी समिती परत साधक बाधक चर्चा करते आणि मलनिसारणामध्ये 24 कोटीची कमी करते. एकीकडे आपण STP वाढवायचं म्हणतो, एकीकडे आपण अनेक प्रकल्प आणायचं म्हणतो, त्याचबरोबर मलनिसारणच्या प्लॅनवर आपण 24% 24 कोटींनी कमी करतो. म्हणून हा जो माझा छोटासा तक्ता आपल्याला फक्त दृष्टिक्षेपातलं अंदाजपत्रक आहे आणि हे दाखवत असताना फक्त आपण एवढं लक्षात असू द्या, मैं वो नहीं देखता जो दिखाया जा रहा है, मैं वो नहीं देखता जो दिखाया जा रहा है, नजर उस पे रखता हूं जो छुपाया जा रहा है. म्हणून माझा पुढचा मुद्दा माननीय महापौर, अंदाजपत्रक सन 2026-27 मधला तक्ता क्रमांक 1 सर्वसाधारण पट्टीवर ज्या वेळेला 4-5 पानं ओलांडल्यानंतर सर्वसाधारण पट्टी येते, म्हणजे महसुलीतली उत्पन्न आपली जमा बाजू एक सगळ्यात मोठं आपला आर्थिक स्रोत. त्यामध्ये जर मी 22 सालापासून ज्या वेळेला प्रशासन इथं होतं 22-23, 23-24, 22-23 मध्ये 1,758 कोटी आणि 54 लाख रुपये जमा महसुली दाखवली होती सर्वसाधारण पट्टीपोटी. 23-24 मध्ये किती दाखवले? 1,893.15. 24-25 मध्ये 2,094.79 आणि 25-26, 23-47 आणि आता स्थायी समितीने जे मांडले ते 3,262 कोटी 40 लाख. आपण जर प्रत्येक वर्षाचा एक अंदाज धरला ना की 22-23 मध्ये किती आपल्याला सर्वसाधारण पट्टी वाढली? 67 कोटी. त्याच्यानंतर किती वाढली दुसऱ्याच्यात? 50 कोटी. आणि आता आपण किती वाढवतोय? जिथं 15 कोटी वाढतात, 60 कोटी वाढतात, तिथं 662 कोटी 73 लाख रुपये आपण वाढवले एका वर्षात. आता हा मुख्य लेखापालाचा अंदाज किंवा स्थायी समितीचा अंदाज, जिथं सर्वसाधारण पट्टी 60 कोटी 40 कोटी 50 कोटी वाढतात, तिथं 662 कोटी आपली जमा होणार आहे. अभिनंदन आहे. पण मग मला प्रश्न येतो की हा बजेट वास्तविकतेला धरून आहे का, रियालिटीला धरून आहे का? मग असेल आणि ती जर किमया स्थायी समितीने केली तर पुढच्या वेळेला परत भीमाले साहेब दुसरा बजेट सादर करणार आहेत. त्यावेळेला आपल्या समोर तो आढावा येणारच आहे. आणि त्यावेळेला आल्यानंतर, कारण आज आम्हाला तुमच्यावर टीका करण्यासारखं काहीच नाही, कारण पाठीमागचं बजेट तुम्ही इम्प्लिमेंट केलं नाही. पण हे बजेट जे तुम्ही सादर केलंय ह्याची इम्प्लिमेंटेशनची जबाबदारी तुमच्यावर राहते. म्हणून पुढच्या वेळेला तुमच्याकडे काही बहाणा राहत नाही. आणि जो आजच्या तारखेला पहिला चेअरमॅन होतो त्याला 2 बजेट सादर करण्याचं भाग्य प्राप्त होतं आणि ते भाग्य तुम्हाला प्राप्त झालेलं आहे. माननीय महापौर, माझा पुढचा मुद्दा, याच महसुली उत्पन्नामध्ये पाणीपट्टीकडे तक्ता क्रमांक 1 मध्ये ज्या वेळेला आपण पाहतो त्या ह्याच पद्धतीने 22-23, 23-24 मध्ये 22-23 मध्ये पाणीपट्टी पोटी आपल्याला किती मिळाले? आपल्याला 506 कोटी मिळाले. 23-24 मध्ये किती? 509 कोटी. 24-25 मध्ये 495 कोटी 18 लाख. 25-26 मध्ये 618 कोटी 72 लाख. आणि आता अंदाज जो स्थायी समितीने पकडलाय तो 741 कोटी 52 लाखाचा. मी परत त्याच विषयाकडे येतो. जर आपण दरवर्षीचा अंदाज पाहिला तर 22-23 आणि 23-24 मध्ये किती वाढले? 3 कोटी 73 लाख. त्याच्या पुढे किती वाढले? 14 कोटी 55 लाख.
आणि जर 3 कोटी 14 कोटी 15 कोटी वाढत असेल तर स्थायी समितीने साधक बाधक चर्चा केल्यानंतर अंदाज काय काढला ह्या येणाऱ्या वर्षामध्ये की 122 कोटी 8 लाख वाढणार आहेत. जिथं 4 लाख 8 लाख 20 लाख तिथं 122 कोटी वाढणार आहे. आपलं अभिनंदन. जर हा टार्गेट आपण जर कव्हर केलात तर अभिनंदन तुमचं केलं पाहिजे. कारण मी प्रत्येक वेळेला सांगतो, जिथं आता मी जे सांगतोय सुसंगत वाटत का नाही. जर आपण आपल्याकडं जे पाणीपट्टी रेटेबल व्हॅल्यूवर पाणीपट्टी टॅक्सवर जी येते ती जेवढे टॅक्स प्रॉपर्टीज आपल्या आहेत त्या टॅक्स प्रॉपर्टीच्यावर आधारित येते. म्हणजे आपल्याला करपात्र रकमेमध्येच पाणी येतं. मग जर आपल्याकडे करपात्र रक्कम 3262 ची आहेत तर मग आपल्याला 741 कोटी कसे प्राप्त होतील. 1000 कोटी प्राप्त झाले पाहिजेत. मग ह्याचा अर्थ असा होतो की बिल्डर लोक बिल्डिंग बांधतात, डेव्हलपमेंट चार्ज देतात पण कम्प्लिशन घेत नाही. कम्प्लिशन घेतली नाही तर टॅक्स असेसमेंट होत नाही. टॅक्स असेसमेंट झाली नाही तर पाणीपट्टी सुद्धा त्याच्यात येत नाही. आणि पाणीपट्टी त्याच्यात आली नाही तर मग हा फरक इथं दिसतोय. आणि मग चेअरमॅनचं मग लक्ष तिथं गेलं असेल. कारण या बजेटमध्ये त्यांनी खूप खूप बारीक लक्ष टाकून हे बजेट तयार केलेलं आहे. म्हणून त्या लक्ष देण्यामध्ये त्या 741 मध्ये जर पाणीपट्टी जर आपण सर्वसाधारण कराला जर मॅच केली असती तर इथं 300 कोटी आपल्याला वाढवता आली असती असं माझ्यासारख्या साधारण सभासदाला वाटतं. माननीय महापौर, याच अंदाजपत्रकाचा पुढचं पान ओलांडल्यानंतर त्याच तक्ता क्रमांक 1 मध्ये महसुली उत्पन्नाचा आकडा बघत होतो. मग त्या महसुली उत्पन्नाच्या आकड्यामध्ये स्थानिक संस्था कर 25-26 मध्ये किती होते 545 कोटी 32 लाख. 26-27 मध्ये किती आले 845 कोटी 32 लाख. जीएसटी पोटी आपल्याला 25-26 मध्ये 2701 कोटी, 26-27 मध्ये 2917 कोटी 95 लाख. करां व्यतिरिक्त आपल्याला उत्पन्न मिळतं ते 25-26 ला 4071 कोटी 61 लाख. 26-27 ला अंदाज काय पकडला गेला स्थायी समितीने 5754 कोटी 47 लाख. आणि सरकारी अनुदान आपल्याला आयुक्त असे म्हणले की आपल्याला 1833 कोटी गेल्या वेळेला जमले. आणि मग आपल्या चेअरमॅनला वाटलं की सरकार काय माझं नीट ऐकत नाही, 1833 काय मला सरकार देणार नाही. म्हणून चेअरमॅननी त्याच्यात कपात केली 306 कोटीची. आणि सरकारी अनुदान ज्याच्यामध्ये राज्य सरकारकडनं केंद्र सरकारकडनं आपल्याला अनुदान प्राप्त होणार आहे, चेअरमॅननी त्याच्यामध्ये 306 कोटी 1 लाखाची कपात केली. हा अंदाज तुमचं ट्रिपल इंजिनचं सरकार असताना तुम्हाला का येतोय मला हे कळत नाही. आजच जर तुम्ही तुमचे होप सोडणार असाल की राज्य सरकारकडनं मला 306 कोटी कमी येणार आहेत तर मग आम्ही कोणाच्या जीवावर इथं महानगरपालिका चालवणार आणि हे शहरातले करदाते कोणाच्या जीवावर चालवणार हा आमच्या समोरचा विषय. तो माननीय महापौर, स्थायी समितीचा हा माझा पुढचा मुद्दा. माननीय महापौर, आपण पुढे गेल्यावर तक्ता क्रमांक 2 कडे येतो. अंदाजपत्रकातील महसुली खर्च. आता जमा बाजू झाली, आता खर्चा बाजूकडे आपण येतो. खर्चा बाजूमध्ये सेवक वर्गांवरील एकूण खर्च. सेवक वर्गावर 22-23 ला किती खर्च केला आपण 5379 कोटी. 23-24 ला किती केला 5957 लाख. 24-25 मध्ये 6598 कोटी 19 लाख. 25-26 मध्ये म्हणजे गेल्या वर्षी 7093 कोटी 29 लाख हा सेवक वर्गावर. आणि येणाऱ्या ह्या टायमाला 26-27च्या ह्याच्यामध्ये आपण जो अंदाज धरलाय तो 7981 कोटी आणि 15 लाख रुपये एवढा आपला फक्त सेवक वर्गावरचा खर्च आहे. 7981 कोटी हा सेवक वर्गावर खर्च आहे. आणि मी परत त्याच मुद्द्याकडे आपल्याला परत सांगू इच्छितो की जर आपण या 3 वर्षाचं पाहिलं तर आपल्याला 640 कोटी वाढले. ज्या वेळेला 5वा वेतन आयोग होता, परत 6वा वेतन आयोग आला तेव्हा 495 कोटी. या वेळेला कोणताही वेतन वाढ नाही तरीही तुम्ही 887 कोटी 86 लाखाची वाढ धरली. तर या सेवक वर्गामध्ये कोणतीही वेतन वाढ नसताना हा जर अंदाज जर आपण धरलाय 887 कोटी 86 लाखाचा, हा वाढ कोणत्या सेवकांना देणार आहे मला हे लक्षात येत नाही.
कारण वेतन वाढ नाही, 7वा वेतन आयोगाचे हप्ता नसताना सुद्धा दिला. याच पानावर परत तक्ता क्रमांक 3 वर मी सेवक वर्गाचं झाल्यानंतर भांडवली खर्चाकडे वळवतो. भांडवली खर्च आपला किती दाखवतोय? भांडवली खर्च आपला 22, 23, 24, 25 यामध्ये 22-23 मध्ये 3,212 कोटी 78 लाख, 23-24 मध्ये 3,557 कोटी 5 लाख, 24-25 मध्ये 5,002 कोटी 81 लाख आणि गेल्या वर्षी आपण किती दाखवला? 5,524 कोटी 80 लाख. आणि त्याचबरोबर आता 26-27 मध्ये काय अंदाज पकडला आपण भांडवली खर्चाचा? 7,687 कोटी 85 लाख. म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा भांडवली खर्च आपला 2,163 कोटी 5 लाखांनी वाढणार आहे. भांडवली खर्च 2,163 कोटी. या महानगरपालिकेची क्षमता जर आपण अनेक वर्ष चेअरमॅन साहेब आणि अनेक सिनियर नगरसेवक इथं आहेत, आपण पाहिली असेल की आपल्या या महानगरपालिकेचे रस्ते किती वर्षात रस्ते कर. मी पुढच्या मुद्द्याला ज्या वेळेला 24/7चा मुद्दा आपल्या समोर मांडेल त्यावेळेला मी सांगतो की आपली स्पीड ऑफ वर्क काय, आपण एका वर्षामध्ये किती भांडवली खर्च करू शकतो हे आपल्याला सुद्धा माहीत असताना 2,163 कोटीचा भांडवली खर्च आपण लिहिता. हे परत मला असं वाटतं की वास्तववादी बजेट नसताना आभास आणण्याचा बजेट वाटतो की काय असं माझ्यासमोर येतं. त्याचबरोबर उत्पन्नाचा जमा तपशील, महसुली भांडवली खर्च झाला, त्याबरोबर उत्पन्नाचा जमा तपशील, ह्याच्यामध्ये शहर विकास चार्जेस आणि बांधकाम परवानगीमध्ये 24-25 मध्ये आपल्याकडे 1,906 कोटी आणि 80 लाख जमा झाले. गेल्या वर्षी 25-26 मध्ये 2,899 कोटी 99 लाख रुपये जमा झाले. आणि पुढचा आपला अंदाज असा आहे की आपल्याकडं 3,706 कोटी आणि 86 लाख फक्त विकास चार्जेस आणि बांधकाम परवानगी पोटी येतील. म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा 806 कोटी 87 लाख बांधकामं आपल्याकडे जास्त होणार आहे. आता हा बांधकामं झाली, डेव्हलपमेंट चार्जेस मधनं पैसे येतील, सगळं मान्य आहे. पण ज्या ज्या वेळेला आपण बजेट करतो त्यावेळेला आपण बांधकामापोटी आपल्याला येतात, म्हणजे तेवढेच नागरिक राहायला येणार, तेवढेच टॅक्स होणार, तेवढाच पाण्याचा वापर होणार, तेवढा ड्रेनेजचा वापर निर्मिती होणार, STP तेवढेच होणार. आणि मग कदाचित हे सगळं बघितल्यानंतर आपण सेवा द्यायला कमी पडू की काय, म्हणून तर मग चेअरमॅनला कॅन्सर हॉस्पिटलची आठवण झाली नाही ना, असा प्रश्न माझ्यासमोर येतो की एवढं सगळं करताय, मग एवढं सगळं केल्यावर तुम्हाला नीट राहताच यायचं नाही ना, ओव्हरलोडेड झाल्यानंतर त्याच्यावर प्रक्रिया करता यायची नाही, म्हणून तर कॅन्सर हॉस्पिटल आणत नाही ना, हा माझ्यासमोरचा प्रश्न आहे. माननीय महापौर, माझा पुढचा मुद्दा आणि अतिशय महत्वाचा मुद्दा, खर्चाचा तक्त्यामध्ये कर्ज परतफेड व व्याज, ही महानगरपालिका जी कर्ज घेते त्या कर्जावर व्याज देते. आणि हे जर आता महत्वाने माझी आपल्याला एक नवीन सभासद असतील, आपल्याला खूप माझी विनंती आहे की ह्या विषयावर स्थायी समितीचे सभासद असतील, आपण पण बारकाईने ऐकावं. 24-25 मध्ये आपण व्याज किती दिलं, आपण जे कर्ज घेतो त्याच्यावर व्याज किती दिलं? 15 कोटी 20 लाख. गेल्या वर्षी आपण किती दिलं? 63 कोटी 68 लाख. आणि या वर्षी आता किती देणार आहे आपण? 125 कोटी आणि 18 लाख फक्त व्याज देणार आहोत आपण. जर तुमचा माझा व्यवसाय असता तर आपण ह्या पद्धतीने व्याज दिला असता का, हा प्रश्न माझा मी तुम्हाला करणार आहे. आणि तो कधी करणार आहे मी तुम्हाला, की ज्या वेळेला माझ्याकडं महानगरपालिकेकडं 5,325 कोटीचे फिक्स डिपॉझिट असताना मी 500 कोटी 300 कोटी रुपये घेऊन 125 कोटी व्याजापोटी कोणत्या ना कोणत्या बँकेला देतो. कोणत्या बँकेला खुश करण्यासाठी देत आहे का तुम्ही? 5,325 कोटी तुमच्याकडं फिक्स डिपॉझिट आहेत ना, मग काय गरज आहे तुम्हाला व्याज द्यायची? मग मी असं जर बोललो की आंधळ दळत्यान कुत्र पीठ खातंय, तर मग काय वावगं होईल याच्यामध्ये? पुढचा माझा मुद्दा, माननीय महापौर कुणाल टिळक इथं आहेत, त्यांच्याकडनं थोडी चूक झाली म्हणून परत एकदा सांगतो. मुक्ताताई यांनी प्रथम 2017ला स्थायी समितीचे अध्यक्ष होते मुरली मोहोळ साहेब, त्यांनी बॉन्ड उभा करायचा विचार केला आणि ते बॉन्ड 2,000 कोटीचे नाही 200 कोटीचे होते.
200 कोटीचे बॉन्ड्स उभे केले. आता बॉन्ड्स उभा केला, गाजावाजा केला, तिथं जाऊन स्टॉक एक्सचेंज मध्ये मोठी घंटी सुद्धा वाजवली. 200 कोटी आम्हाला आम्ही बॉन्ड्स प्रमाणे उभे केलेत. आता पुण्याचा विकास मोठ्या प्रमाणात होणार. आम्ही पण आनंदी, अरे वा 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 वा, किती विकास मिळणारे. 200 कोटी आपल्याला प्राप्त नाही. पण काय झालं त्या 200 कोटीचं माहितीये का कुणाल साहेब? आपल्याला 1 वर्ष ते 200 कोटी वापरता आले नाही. आपण ते 200 कोटी काय टक्केवारीने घेतली? 7.59% आपण ती घेतली. आणि आपण त्याच्यावर दरवर्षी त्या 200 कोटीवर 15 कोटी 18 लाख देत होते. आपले अधिकारी हुशार, अतिशय कार्यक्षम, ते 200 कोटी व्याजावर घेतले. कितीनी? 7.59. आणि खालच्या बँक मध्ये फिक्स डिपॉझिट केले 6.75%. म्हणजे 1.5% कमीने एफडी केली. जास्त इंटरेस्टनी घ्यायचे आणि कमी इंटरेस्टनी फिक्स डिपॉझिट केले. 200 कोटी पहिले 9 महिने केले, मग 3 महिने केले. असे करत असताना लॉस किती झाला आपल्याला? हा लॉस जर मी तुम्हाला हा तक्ता जर दाखवला, हा आपल्याला खात्याकडनं मिळालेला तक्ता 2017 पासून तो 2025 पर्यंत 15 कोटी 18 लाखापोटी आपण एकूण 129 कोटी 5 लाख आपण फक्त त्या 200 कोटीच्या बॉन्डवर दिलेत. 200 कोटीचं बॉन्ड लय छाती ठोकपणे घेतलं आपण, पण वापरलेच नाही. आणि मग खालच्या बँकेला फिक्स डिपॉझिट केले आणि व्याज किती दिले? जवळजवळ 130 कोटी व्याज. तुम्ही आम्ही आपला व्यवसाय केला असता तर दिले असते का? हे 130 कोटी कुणाचे आहेत? करदात्याचे नाही आहेत का? त्या करदात्याचे पैसे नाही आहेत? काय पद्धतीने प्रशासन काम करत होतं? मग का नाही प्रशासन 200 कोटी आल्या आणि 200 कोटी उचलायच्या अगोदर प्रोजेक्टची का नाही तयारी केली? का नाही एस्टिमेट तयार केले? का नाही वर्क ऑर्डर्स दिले? एक वर्ष नाही दिले. आणि 1 वर्षापूर्वी 130 कोटी रुपये तुम्ही आपल्या करदात्याच्या पैशातनं आपण बँकेंना दिले, शेअर होल्डर्स लोकांना दिले. माननीय महापौर, हे कार्यक्षमता आपल्या खात्याची असताना, म्हणून मी म्हणलं चेअरमॅन साहेब, कार्यक्षमता आपल्या खात्याची असताना 3-3 हजार कोटीचे भांडवली खर्च करता येणार आहे का? हा माझा प्रश्न होता. आपण जरी बजेट बनवत असू, पण त्याच्यावर इम्प्लिमेंटेशन करायचं जे काम आहे, जी जबाबदारी अधिकाऱ्यांची, ती आपल्याकडे यंत्रणा सक्षम आहे का? हा माझा प्रश्न आहे. माननीय महापौर, याच अनुषंगाने पुढे 24/7 पाणीपट्टीची योजना, या पाणीपट्टीची योजना आली त्यावेळेला काँग्रेस एकमेव होतं ह्याला विरोध करायला. आणि आम्ही त्याही वेळेला सांगितलं की ह्या योजनेपोटी, कधी झाली योजना सुरू? मान्यता दिली जीबीनी 2015ला. त्याचा कार्यकाळ कधीपर्यंत होता? 5 वर्षाचा कार्यकाळ होता. आता किती झाले? 2026. 11 वर्ष. 11 वर्ष झालं 24/7 ची योजना परिपूर्ण नाही. पण यातलं गंभीर बाब काय माहिती का माननीय चेअरमॅन साहेब? 2015ला ज्या वेळेला या मुख्य सभेने मान्यता दिली, प्रशासनाने पहिली ऑर्डर कोणत्या साली दिली? 2016 साली. म्हणजे महानगरपालिकेने कुणाल कुमार साहेबांच्या बोलण्यावर या सभागृहामध्ये तातडीने केल्यानंतर 1 वर्ष लागले प्रशासनाला. 1 वर्ष पहिली वर्क ऑर्डर द्यायला. का घेतल्या प्रशासनाने 1 वर्ष? फक्त टाकीची ऑर्डर. नंतर डिस्ट्रीब्युशन, पाईपलाईनची डिस्ट्रीब्युशनची ऑर्डर कधी दिली? 2018ला. 3 वर्षांनी. या पद्धतीने जर कार्यक्षमता तुमची आमची जरी महानगरपालिका चालवणार असेल, तर तुम्ही कितीही बजेट करा, तुम्ही कितीही चांगलं बजेट करा, काय ते बजेट मग फक्त इथं फक्त तुम्ही तोंड सुख घ्यायला ना आम्ही कान सुख घ्यायला, एवढ्यासाठीच तो बजेट राहणार का? त्याच्यावर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी कुणाची आहे? आणि जर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे आणि जर 2-2 वर्ष लागत असतील त्यांना की वर्क ऑर्डर द्यायला, तर येणारे हे प्रोजेक्ट्स होतील का आपले? माझा पुढचा मुद्दा माननीय महापौर, 2818 कोटीचा 24/7 होतं. कितीचा प्रोजेक्ट होता? 2818 कोटीचा. आज तो कितीचा झाला? 3500 कोटी पर्यंत गेले. कोण देणार या वाढीव पैशाचे हिशोब? तुमचे आमचेच करदात्यातल्या पैशातले जातात ना. 500, 600 कोटी एकीकडे पगार आपण देतोय 5,000 कोटी रुपयाचे, आणि अंमलबजावणी होत असताना कशी होते?
तीन वर्ष वर्क ऑर्डर होत नाही. मग का वर्क ऑर्डर होत नाही तुम्हाला अभ्यास केले तर कळेल की तीन वर्ष का होत नाही वर्क ऑर्डर. पाण्याच्या टाकीची होत नाही, पाईपलाईनची होत नाही, काय होतं असं. म्हणून माननीय महापौर, या आता तोच पुढचा पाणीपट्टीचा मुद्दा, वडगाव ते कोंढवापर्यंत 28 किलोमीटरची लाईन डिस्ट्रीब्युशन टाकायची. काम होऊन 3 वर्ष उरकली, पण काम अजून लाईन चार्ज करता नाही आली. का नाही करता आली चार्ज? कारण त्या 28 किलोमीटर मध्ये 110 मीटर अजून आपल्याला काम करता आली नाही. आपण 27 किलोमीटर काम झालं, त्या शेवटच्या 1 किलोमीटर मध्ये 110 मीटर काम आपल्याला करता येत नाही गेल्या 3 वर्षापासून. कुणाचे हित संबंध आहेत? कोण थांबवतं हे 110 मीटरच्या जागेसाठी? सुंदरबन सोसायटी कुणाची आहे? कोण थांबतं ह्याला? माझ्या करदात्याच्या पैशाचा ह्या पद्धतीने अपव्यय होणार आहे तर तुम्ही आम्ही बोलायचं नाही का ह्या महानगरपालिकेत? आणि जर हे अधिकारी जर त्या पद्धतीने एखाद्याचं अतिक्रमण असेल निर्दयपणे तोडतील, एखाद्याचं टॅक्स पेंडिंग असेल दारामध्ये ढोल वाजवतील, मग हे 3-3 हजार कोटीचे प्रोजेक्ट पूर्ण करण्यामध्ये हलगर्जीपणा का? आणि कधी जबाब देणार प्रशासनाचे? जबाब द्यावा लागेल तुम्हाला. या प्रशासनाने परत एकदा मीटर पोटी जे आपल्याकडे उत्पन्न जमा होतं ते 160 कोटी होतं. आपल्याकडे घरगुतीला मीटर लावतात ना, त्याच्यापुढे 160 कोटी. आणि प्रॉपर्टीवर रेटेबल व्हॅल्यूवर जे आपल्याकडे येतं ते 170 कोटींनी येतं. म्हणजे दोघींची जर बेरीज केली तर आपल्याकडे 330 कोटी पाणीपोटी जमा होतात. पण खर्च किती करतो आपण त्या खात्यावर? पाणीपट्टीच्या खात्यावर आपण महसुली खर्च आपल्याला सांगू, पगार, देखभाल, दुरुस्ती, हे आपल्या या खातं चालवण्यासाठी तिथं पगाराचे किती देतो आपण? 710 कोटी रुपये. मिळतात किती? 330 कोटी. पगारापोटी देतो किती? 710 कोटी. पाटबंधाऱ्याला देतो किती? 200 कोटी पाण्याचे. लाईट बिलला किती देतो आपण? 250 कोटी. एकूण 1160 कोटीचा आपल्याकडे खर्च असताना आपल्याकडे 330 कोटी रुपये आपण वसूल करतो. मग मी खाते प्रमुखांना गेलो, खात्यामध्ये गेलो, म्हणजे एवढं तफावत का? काय थकबाकी आपली का नाही? तर थकबाकी किती आहे पाणी खात्याची? 793 कोटी 35 लाख पाठीमागापर्यंत, जवळजवळ 800 कोटीची थकबाकी. आणि त्याच्यामध्ये वसूल करण्याचा प्रयत्न 0. वसूल केलाय. या वर्षीची करंट थकबाकी किती? 204 कोटी 49 लाख. ह्याच्यासाठी काही तरतूद? हे पैसे वसूल होण्यासाठी, हे पैसे परत आपल्याला प्राप्त होण्यासाठी ह्याच्यामध्ये प्रशासनाने तुमच्याकडं असं काही प्रयोजन ठेवलं का की आम्हाला 800 कोटी आम्हाला थकबाकी वसूल करायचे, तर चेअरमॅन आम्हाला 20 कोटी रुपये यंत्रणा द्या, 50 कोटीची यंत्रणा द्या, ती यंत्रणा आम्ही राबवतो आणि 800 कोटी वसूल करून आम्ही आणून देतो. ह्याच्यामध्ये होतंय काय? 800 कोटी वसूल का केले जात नाही? याच्यात 2 प्रश्न आहेत. खात्याचं तोंड बंद आला जा, मी नंतर बघतो. या 800 कोटी पोटी तुम्ही किती कोटी घेतले? आणि जो प्रामाणिकपणे पाणीपट्टी भरतोय त्याच्यावर हा अन्याय नाहीये का? मग तुम्ही तूट भरण्यासाठी जो प्रामाणिक भरतो त्याच्यावर वाढवत आहे, 5% वाढवत आहे, 10% वाढवत आहे. आणि ते कसे वाढवले? आज सभासद नवीन असतील, मी आपल्या सभासदांना एक ठराव पास केला, त्यामध्ये माझ्या डावीकडचे सभासद पण तेवढेच गुन्हेगार आहेत. मी पुढचे नाही बोलणार कारण तुम्ही त्यातले भाग होते. आम्ही त्यात विरोध केला होता म्हणून सांगतो. त्यातले एक वाक्य वाचून दाखवतो. ते वाक्य वाचा. ज्या वेळेला 24/7 ला तुम्ही मान्यता दिली ज्या डॉकेटला, त्या डॉकेटमध्ये असं लिहिलं होतं. त्यावेळेला मी वारंवार विचारत होतो, सन 17-18 पासून सदर दरमहास 2047 सालापर्यंत 5% दरवाढ करायची. 16-17 मध्ये तुम्ही आम्हाला सांगितलं 2047 सालापर्यंत 5%. तुम्ही आम्ही बोलू ना बोलू ऑटोमॅटिकली 5% 24/7 चे वेगळे 5% तुम्ही आम्ही भरतोय, करदात्या भरतोय. अजूनपर्यंत 24/7 माहित पण नाही. 24/7 चं पाणी पण आलं नाही. 24/7 च्या पाणीने आंघोळ पण केली नाही. पण त्याचे पैसे 2047 सालापर्यंत 5% तुम्ही देताय रेटेबल व्हॅल्यूवर, आणि त्याचप्रमाणे 25% देताय
अधिभार लावताय मलनिसारणावर. परत ह्याच्यामध्ये 2016-17 सालासाठी मिळकत करीतील पाणीपट्टी 12% दरवाढ करण्यास व त्या पुढील 4 वर्ष समान वाटप योजना 24/7 पूर्ण करण्यास सन 2021 पर्यंत 15 कोटी आपण आकारले. एवढे पैसे तुम्ही आकारले, पण आजपर्यंत योजना काय? शून्य. असो, हा आपल्या खात्याचा कार्यक्षमता ही आपल्या खात्याची आहे. माझा चर्चा सत्राच्या शेवटीला जात असताना माननीय चेअरमॅन साहेबांची भाषण ऐकत राहिलो, चेअरमॅन साहेबांचं बजेट ऐकत राहिलो. आपण खूप स्मित हसतात चेअरमॅन साहेब, आपल्या हसण्याने घायल होतो, आम्हाला पुढचा टीकाच करता येत नाही. म्हणून आपण फक्त लक्ष सशक्त महिला सक्षम समाज ह्याच्या पोटी तुम्ही 500 स्क्वेअर फीटचं टॅग म्हणजे ज्याची फ्लॅट असेल 500 स्क्वेअर फीट पर्यंत त्यांना तुम्ही मोफत देणार 50%. पण जाहीरनाम्यामध्ये तुमच्या काय होतं? भारतीय जनता पक्षाने त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सरसकट सांगितलं होतं की सरसकट पुणे शहरातले ज्यांचे 500 स्क्वेअर फीट आहेत त्यांना आम्ही करमाफी देऊ. आणि इथं आल्यावर नाही ते महिलांवर असले पाहिजेत, ते 50%च असले पाहिजेत, 31 मार्चच्या अगोदर नोंदणी झालेले पाहिजेत. अरे द्यायचं नाही तर सरळ नाही द्यायचं म्हणून सांगा ना. ह्या पद्धतीने द्यायला हात पुढं घासा, तोंडापर्यंत घास जातो आणि तुम्ही लगेच झपटा मारता त्या हातावर. मग कशाला प्रतारणा केली मतदारांची? पुणे शहराला कशाला सांगितलं तुम्ही तुमच्या जाहीरनाम्यामध्ये की आम्ही फ्री देणार आहे तुम्हाला 500 स्क्वेअर फीट पर्यंत? तुम्ही मतदाराची प्रतारणा केली, फसवलं मतदारांना. आणि हे जे तुमचं फसवणं आहे जास्त दिवस चालत नाही. असो, प्रशासनाने केलं, चेअरमॅननी एक केलं आणि आपण एक केलं. म्हणून श्रीकृष्ण भगवंताला विचारलं गेलं एकदा की भगवंता विष म्हणजे काय? तर भगवंता श्रीकृष्ण म्हटले होते की कोणतीही गोष्ट अतिपेक्षा जास्त असेल, मग तो पैसा असेल, ताकद असेल, ही सत्ता असेल आणि बहुमत असेल, ही विष आहे. कोणतीही क्षमतेपेक्षा जी गोष्ट जास्त असेल ती विष आहे. आणि त्या विषावर तुम्ही बसलेला, शेष नागावर बसलेला का असं मला सांगता येणार नाही, पण तुम्ही विष घेऊन बसलेला. आणि पहिलं तुमच्या विषाची चौकोनी घेतली असेल तर त्या 500 स्क्वेअर फीटच्या फ्लॅट मालकाने तुमच्या विषाची चव घेतलेली आहे. म्हणून लक्षात असू द्या. पुढचा विषय मला माहित नाही, राष्ट्रवादीला मान्य, पण मला एक गोष्ट खटकते. शहरी गरीब योजनेला अजितदादा पवार साहेबांचं नाव देणं. एवढा कार्यक्षम नेता, उद्या जर ही योजना बंद पडली, अनेक वेळेला अनेक योजना बंद पडतात, अनेक चेअरमॅन येतात. माझी आपल्याला विनंती आहे, पहिले आपले आभार की आपण अजितदादांचं नाव द्यायचा विचार केला, पण अशा गोष्टीला द्या जो चिरंतन चिरकाल राहील. अशा गोष्टीला अजितदादांचं नाव द्या. एवढा कर्तृत्वान माणसाला पर जर आपण ह्या पद्धत दिला, याचं कारण असं आहे, अनेक जण खाली जातात, निराशून परत जातात आणि निराशून परत गेल्यावर म्हणतात अजितदादांची योजना नाही मिळाली मला, अजितदादांची योजना नाही मिळाली मला. कुणाचं नाव खराब होणार? कधी तुम्ही म्हणता की त्याला बीपीएल पाहिजे, कधी म्हणता त्याला टॅक्स पावतीमध्ये नाही पाहिजे, कधी म्हणता त्याच्या घरात गॅस नाही पाहिजे, कधी म्हणता त्याच्या घरात 2 व्हीलर नाही पाहिजे. प्रत्येक वेळेला तुमच्या मनातील त्या पद्धतीने तुम्ही शहरी गरीब योजना बदलत राहता आणि मग ती योजना जर कोणाला मिळाली नाही तर मग त्याच्यामध्ये काय होणार? म्हणून माझी आपल्याला विनंती आहे माननीय चेअरमॅन साहेब, एक अशा योजनेला नाव द्या ज्याच्यामध्ये त्यांचं अत्यंत नाव राहील. परत चेअरमॅन साहेब, आपण जे पार्शियलिटी करता, दुजाभाव करता, त्याचं अजून एक उदाहरण, ज्येष्ठ नागरिकांना PMPL मध्ये 50% सवलत. आता 65 वयाच्या नंतर, म्हणजे तुम्ही आणि मी जाऊन काय करणार? माझा प्रश्न असा आहे की 10वी 12वीला का नाही? 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना ज्यांना गरज आहे त्यांना तुम्ही मोफत पास द्यायला पाहिजे होते. तुम्ही 60 वर्षाच्या वरच्या माणसांना दिलं. म्हणजे 60 वर्ष. मला एकदा PMTचा ड्रायव्हर म्हणला, साहेब बंद करा ना योजना. मी म्हणलं कशासाठी रे बंद करा? बोले काय नाही, सून आणि मुलगी किरकिर करते म्हणून तो येऊन बसमध्ये बसतो, इथून स्वारगेटवरनं बसतो, कात्रज पर्यंत जातो,
दिवसभर कात्रज गार्डनला बसतो, परत कात्रज गार्डनवर घरी येतो आणि बाहेरनं बघतो सून झोपली का, हे झोपले का, मग घरात येतो. पण 10वी 12वी या पुणे शहराचं भविष्य आहे. तर माझी आपल्याला विनंती आहे की 60 वर्षाच्या वयोगटातल्या वयस्करांचा आपण ज्या वेळेला विचार केला त्यात तुम्ही मला गार करण्याचा प्रयत्न करताय. अतिशय योग्य वेळेला मस्तानी आली, कारण मला जो पुढचा मुद्दा मांडायचा आहे तो पुढचा मुद्दा माझा या सभागृहामध्ये माननीय महापौर आपण साक्षीला होतात. या सभागृहामध्ये बिडकर साक्षीला होते, भीमाले साक्षीला होते, पृथ्वीराज सुतार, धीरज साहेब घाटे साक्षीला होते. माझा पुढचा मुद्दा शिवसृष्टीचा आहे. आपल्याला आठवत असेल मेट्रोचा आरक्षण कोथरूड कचरा डेपोवरचं बदलण्यासाठी या सभागृहामध्ये, जुन्या सभागृहामध्ये, या सभागृहामध्ये आपण तो ठराव आणला आणि त्यावेळेला तुम्ही काय आश्वासन दिलं की आपल्याला शिवसृष्टी करायची आहे, मोठी करायची आहे आणि हे अशा 4, 5, 10, 15 एकर मध्ये नाही, 100 एकर मध्ये करायची आहे. हे तुमचे होते. आणि एका दिवसामध्ये भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक सभासदाने भगवा कुर्ता, भगवा शर्ट, भगवा फेटा असे घालून या सभागृहामध्ये आले होते. कुठे माझी शिवसृष्टी? 8 वर्ष झाली माझ्या शिवसृष्टीला. छत्रपती शिवाजी तुम्ही हे दगडे पाटील, मी त्याही वेळेला ह्यांचं बोललो होतो, कारण त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी बायोडायव्हर्सिटी पार्कचा जर ज्या वेळेला आपल्याला बीडीपीची जागा द्यायची ठरवली होती, सगळ्यात पहिला शिवसृष्टीला विरोध करणारे दगडे पाटील म्हणले मी माझी जागा देणार नाही. तुमचं पत्र होतं ना, जागा देण्याला विरोध होता. आमची चर्चा आली पाहिजे. आणि नंतर 1 लाख लाडू वाटणार कोण? हे अमोल बालवडकर. किरण बोले ऐकून घ्या नेत्यांचं भाषण, सगळंच खरं आहे असं मानू नका. 1 लाख लाडू मी वाटणार, अमोल बालवडकर म्हणले. शिवसृष्टी झाली तर 1 लाख लाडू. अरे म्हणजे तुला खात्री होती की माझ्या लाडूचा खर्च होणारच नाही, कारण तो भाजपत होता. अरे आता तरी खरं बोल. माननीय महापौर, शिवसृष्टी 1 नाही 2 होऊ द्या, पण त्याच वेळेला मी सांगितलं होतं की आमच्यावर गनिमी कावा केला गेला, आमच्यावर षडयंत्र केलं गेलं. फडणवीस साहेबांबरोबर ज्या वेळेला गटनेता म्हणून मीटिंग झालेली होती त्यावेळेला आम्हाला सांगितलं गेलं होतं की तुम्ही पर्यायी जागा मी तुम्हाला देतो, पण पर्यायी जागा आम्हाला न देता बाबासाहेब पुरंदरेंना तुम्ही पर्यायी जागा दिली आणि त्यांना 200 कोटी रुपये दिले. आंबेगावला जागा दिली. आणि आम्ही त्याही वेळेला बोललो ना, आजही बोलतो, माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची शिवसृष्टी 1 नाही 2 नाही 4 झाली तरी चालेल, पण महानगरपालिकेची शिवसृष्टी कुठे आहे? महानगरपालिकेमध्ये ज्या वेळेला राज्य सरकारची नियमावली असती ती शिवसृष्टी कुठे आहे? भीमाले साहेबांनी भगवा कुर्ता घातलेला होता, ती सृष्टी कुठे आहे? ती शिवसृष्टी आमची बघायची इच्छा होती. ती 9 वर्षात आम्हाला काय प्राप्त झाली नाही, पण ती शिवसृष्टी आंबेगावला दिली. त्याच्या शेजारी थीम पार्क दिला, त्याच्या शेजारी अम्युजमेंट पार्क दिला, वॉटर पार्क दिलं. आणि मी त्याही वेळेला बोललो आणि परत रिपीट करतो, माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची गोष्ट ऐकण्यासाठी बघण्यासाठी ज्या ज्या वेळेला 18 पगड जातची लोक येतील तेव्हा ते वर गेले की बघ, अरे थीम पार्क मध्ये शॉर्ट्स मध्ये कोणीतरी उड्या मारतंय, आंघोळ करतंय, थीम पार्क मध्ये उड्या नाच गाण्या करतायत, तिथं खाणं पिणं चाललंय. मग आम्ही त्यावेळेला बोललो होतो, जर तुम्हाला मान करता येत असेल तर करू नका, पण अपमान तरी आमचा करू नका. हा विषय त्याही वेळेला बोललो ना, आजही मला तीच गोष्ट आज सुद्धा आठवते. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे. आणि ही आज तुम्ही जे तुमच्या भाषणामध्ये चांदणी चौकामध्ये जी काय शिवसृष्टी करायची म्हणली, ती चांदणी चौकातली जागा कोणती? बायोडायव्हर्सिटीची, म्हणजे जैविक विविधता. आता जैविक विविधताच्या जागेवर तुम्हाला शिवसृष्टी करायला परवानगी आहे का? नाही, पण आपले माननीय मुख्यमंत्र्यांनी दिली. हे जैवविविधतामध्ये काय येतं?
यामध्ये वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव, त्यांच्यावरील अनुवांशिक फरक, परिसरातील विविधता समावेश होणे, अशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे तुम्ही शिवसृष्टी उभारणार? तुम्हाला आवडतंय, मान करताय तुम्ही छत्रपतींचा, आणि परत तुम्ही मोठ्या आयटीने सांगताय 50 एकर मध्ये होणार. अरे कोणत्या 50 एकर मध्ये होणार? आंबेगावची झाली त्याला 100 एकर, आणि आमची शिवसृष्टी करायला आली तर बायोडायव्हर्सिटी पार्कच्या मध्ये तुम्ही आपलं छत्रपतींचे तुम्ही शिवसृष्टी दाखवणार आम्हाला? आमचे हात जोडून विनंती आहे, आणि माझी अशी समज आहे, म्हणजे नॅरेटिव्ह तुमचा असं आहे की आमच्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांवर तुमची श्रद्धा जास्त आहे, आणि तर ती जास्त असेल तर तुमच्या कर्तृत्वाने आणि तुमच्या कामाने करून दाखवा. आम्हालाही पटेल की आमच्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांवर तुमची श्रद्धा जास्त आहे. पुढचा मुद्दा माननीय महापौर, आणि माननीय महापौर, या बजेटमध्ये चेअरमॅन साहेबांनी लिहिलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील प्रसंगावर प्रदर्शन. या इथं अनेक चांगल्या चांगल्या कॉलेजेस, अनेक चांगले चांगले शिकलेले सभासद आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं प्रदर्शन असतं कधी? प्रदर्शन करतो आपण कधी? माझी आपल्याला विनंती आहे, ह्यात प्रदर्शन नसतं तर जर तुम्हाला शब्द टाकायचाच होता तर तो प्रेरणा दर्शन होऊ शकतो, तो जीवन दर्शन होऊ शकतो, पण प्रदर्शन मला ते घ्यायला आपण जर पेपर उघडले तर त्याच्यामध्ये प्रदर्शन जिथं जिथं लिहिलंय ते कशासाठी प्रदर्शन आहेत हे जर वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की प्रदर्शन आणि दर्शन मधला फरक काय. मग आपण तो छत्रपती शिवाजी महाराजांसाठी तो प्रदर्शन हा शब्द आपण वापरणार नाही. आणि माझी आपल्याला विनंती आहे की तो शब्द जर आपण बदललात तर अत्यंत आम्हाला आनंद होईल. माननीय महापौर, स्थायी समिती अध्यक्षांनी बजेट सादर करताना प्रकल्प जाहीर केले. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 118 प्रकल्प. वाचता वाचता दम निघाला. 118 प्रकल्प, आणि हे प्रशासन करता करता काय होईल मला ह्याची चिंता आहे. मला वाचता वाचता जर दम निघाला तर प्रशासनाचं काय होईल? अरे ह्यांच्यासाठी एक ICU उघडावं लागेल तुम्हाला. 118 प्रकल्प परिपूर्ण करता करता, आणि हे 118 प्रकल्प आपण करत असताना आपल्याला कल्पना आहे, आपण चेअरमॅन, मी पण झालो, आपणही झालं, सगळे झाले, आपण चांगले करतो, पण तेवढे परिपूर्ण होणार का? तर त्याचं एक साधं उदाहरण, गेल्या वेळेलाच 1 नाही 2 नाही 3 नाही 4 वेळेला कंटिन्यू स्थायी समिती अध्यक्ष झालेले आपले हेमंत भाऊ रासने साहेब, ह्यांनी जो बजेट 1 नाही 2 नाही 3 नाही 4 वेळा सादर केला, पण त्यांना त्यांच्या प्रभागातला सारसबाग काय करता आला नाही. 4 वेळा बजेट सादर केला, 4 वेळेला स्थायी समिती अध्यक्ष राहिले, पण एक त्यांच्या प्रभागातला सारसबागाचा प्रकल्प त्यांना आजतागायत करता आला नाही. तर माझी चेअरमॅन आपल्याला विनंती आहे, 118 प्रकल्प आणत असताना थोडा ह्यांच्याही जीवाचा विचार करावा, नाही तर परत परत तुम्हाला वेगळी मागणी करावी लागेल. आणि जे 6 कोटी रुपये तुम्ही वाढवले ना आरोग्याचे, चेअरमॅन साहेब, 6 कोटीचे आरोग्याचे वाढवले, ते ह्यांची हालत बघून वाढवले का काय, ह्याचं मला अशी शंका यायला लागली. असो, माननीय चेअरमॅन साहेब, माननीय महापौर, बजेट बघत असताना आणि बजेट वाचत असताना खरं ह्या महानगरपालिकेचं दायित्व, कर्तव्य काय? आपलं दायित्व काय असलं पाहिजे? गुड इन्फ्रास्ट्रक्चर आपण दिलं पाहिजे, गुड अँड स्मूथ ट्रॅफिक फ्लो आपण दिलं पाहिजे, सेफ अँड साऊंड, आपल्या राहणाऱ्या लोकांना सेफ अँड साऊंड फॉर ऑल हे आपण दिलं पाहिजे. CBSE आणता अत्यंत चांगली, स्वागत आहे आपलं. CBSE आणता अत्यंत चांगले. मराठी शाळेचा विसर कसा पडला आपल्याला? माझ्या मराठी शाळा आपल्याकडे, आपल्याला चेअरमॅन साहेब, माननीय महापौर, आठवत असेल, आपणही त्याच्यामध्ये आहात, नुमवी शाळा आपल्याकडे, मॉडर्न स्कूल, अत्यंत मराठी शाळेचे दर्जेदार शाळा असताना
पण फक्त आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना नवीन जागा घेता येत नाही, नवीन वास्तू उभं राहता येत नाही. जर त्याच्याकडे सुद्धा स्थायी समिती अध्यक्षांनी आणि स्थायी समितीने जर नजर फिरवली असती, तर त्यांना जर आपल्या अशा शाळा दिल्या असत्या दर्जेदार मराठी, तर माझी गॅरंटी आहे की CBSE ला जेवढे जाणार आहेत तेवढेच मराठी शाळेला सुद्धा आपली जे पटसंख्या अभावी जे कारण शिक्षण देतं ते पटसंख्या अभावी न होता आपल्या त्या विषयामध्ये आपल्याला मराठी शाळेसाठी चांगले विद्यार्थी प्राप्त झाले असते आणि आपली संस्कृती जी आपण प्रत्येक वेळेला ज्याचा उच्चार करत असता ती संस्कृती आपल्याला जपायला मिळाली असती. परत चेअरमॅननी टाकलं स्मार्ट टॉयलेट. अनिल शिरोळे साहेबांशी जर आपण बोलून घेतलं असतं माननीय महापौर, तर लक्षात आलं असतं खासदार अनिल शिरोळेंनी 76 लाख रुपयामध्ये एक स्मार्ट टॉयलेट बांधलं आपल्या लकडी पुलावर आहे. अनिल शिरोळे साहेबांनी 76 लाख रुपयाचं एक स्मार्ट टॉयलेट, ज्याला ड्रेनेज सिस्टम सगळी तिकडच्या तिकडे. कधीतरी जाऊन तिथं बघा, ते पूर्ण स्टेनलेस स्टील मधलं जे काय स्मार्ट टॉयलेट आहे ना, त्याच्याच परिस्थिती बघा. मग स्मार्ट टॉयलेट तेच होतं. आपण कोणतं स्मार्टनेस आणणार आहे? म्हणजे आता म्हणजे कशामध्ये स्मार्टनेस आहे? वापरण्यामध्ये का दिसण्यामध्ये? बर, माननीय महापौर, परत माझा पुढचा मुद्दा माननीय चेअरमॅन साहेबांनी सांगितलं, कंप्रेस्ड बायोगॅस हा प्रकल्प आपण राबवायचा. हे दायित्व आपलं आहे महापौर. गॅस निर्मिती प्लांट आपलं काम आहे, होऊ शकतं आपलं काम. आपल्याकडे BPMC ऍक्ट मध्ये महानगरपालिकेचं दायित्व आहे, महानगरपालिकेचे कर्तव्य आहेत. त्या कर्तव्यामध्ये जर हे बायोगॅस जर गॅस निर्मिती जर असेल तर मग मी मान्य करतो. चला, कदाचित तुम्हाला इराण आणि अमेरिकेच्या वॉरमुळे गॅसचा विचार आला असेल, काही हरकत नाही, हे सक्सेस झालं तर उत्तम आहे. आणि नंतर आपण अजून एक विषय आणला, ऍक्टिव्ह मॅग्नेटिक ब्लोअर सांडपाणी, म्हणजे STP मध्ये एक नवीन पद्धत ज्याच्यामध्ये आवाज येणार नाही, सायलेंट STP चालणार, ज्याच्यामध्ये पाण्याचा वापर कमी होणार अशा पद्धतीने. पण त्याच्यामध्ये माननीय महापौर स्थायी समितीचे अध्यक्ष सांगायला विसरले की हा प्रकल्प ह्या गावी ह्या देशामध्ये अत्यंत यशस्वीपणे परिपूर्ण चाललेला आहे. आणि जर ते असेल, कारण आपण BRT आणताना आपण काही देशांची उदाहरणं दिली की या देशामध्ये बोगोटा शहरामध्ये यशस्वी पद्धतीने BRT आपलं यशस्वी झालंय. जर त्याच्यामध्ये जर हे जर आम्हाला दिलं असतं तर आपल्या लक्षात आलं असतं. पुढचा चेअरमॅन साहेबांचा ड्रीम प्रोजेक्ट किंवा मोठा पुणे रिव्हर फ्रंट एक्सप्रेशन पार्क. आता हे एक्सप्रेशन पार्क बांधणार कुठं? ग्रीन बेल्ट मध्ये बांधणार. ग्रीन बेल्ट मध्ये बांधलं नाही तर मग तुमच्या भाषणामध्ये मग मी वर गेलो गोल्डन आयच्या तर मग मला नदी दिसणार, मला चांगले चालत असणारी माणसं दिसणार. मग हे कुठून दिसणार? माझ्या स्टेशन भागामध्ये बांधल्यावर तर दिसणार नाही. नारायणपेठ सदाशिवपेठेमध्ये बांधले तर तुम्हाला दिसणार नाही. तर तुम्हाला बांधवता अशाच जागी लागल तुमच्या भाषणाप्रमाणे की मला नदी दिसली पाहिजे, मला चांगलं पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून दिसलं पाहिजे, तर ते होणार नाही. पुढचा आपण केलं हायपॉक्सिक प्रशिक्षण सुविधा, म्हणजे हाय अल्टिट्यूडला जाऊन जे सायकलिंग करतात त्यांच्यासाठी ऑक्सिजनची जी कमी पडते त्याच्यामध्ये हायपॉक्सिक एक क्युबिकल बनवायचं आणि त्याच्यामध्ये तो हाय अल्टिट्यूडचं वातावरण होणार आणि त्याच्यामध्ये त्याला ऑक्सिजनची ट्रेनिंग म्हणजे लंग्सची ट्रेनिंग होणार. मग मला विषय आला, असे किती आपल्या पुणे शहरातनं गोल्ड मेडलिस्ट झालेत सायकलिंगमध्ये. एक सायकल रेस आपल्याकडे झाली, त्यातले पुणे शहरातलं सोडून द्या, महाराष्ट्रातलं पण एक कोण जिंकलं नाही की नव्हतं. तरीही आपण हायपॉक्सिक प्रशिक्षण सुविधा आणली, स्वागत आहे आपलं. हे सगळं करत असताना आपण सगळे बोललात, पुणे शहराचा IT हब बोलले, सगळे बोलले, पण पुणे शहराच्या वेस्ट बद्दल आपण कुठेही उल्लेख केला नाही. या पुणे शहरामध्ये जिथं IT हब आहे त्याच मोठ्या प्रमाणामध्ये वेस्ट निर्मिती होते. त्या वेस्ट निर्मितीसाठी आपण कोणताही प्रकल्प उभा केला नाही. त्या वेस्ट प्रकल्पाचं आपण काय करणार हे आपल्या समारोपाच्या भाषणात जरी आपण सांगितलं तरी उत्तम. परत एकदा चेअरमॅन साहेबांनी अजून एक निर्मितीचा प्रकल्प आणला. कोणते? कृत्रिम अवयव निर्मिती. उच्चारायला अवघड होते ते, शेवटच्या टप्प्याला. त्यानंतर डाटा सेंटर उभं करणार माननीय महापौर.
माझी आपल्याला विनंती आहे, युट्यूबवर जावा. अमेरिकेच्या लास वेगसमध्ये डाटा सेंटर डेझर्टमध्ये उभा केल्यानंतर त्याचे दुष्परिणाम राहणाऱ्यांना किती झाला. त्याची हाय फ्रिक्वेन्सी वायफाय तुम्ही भरवस्तीमध्ये करणार आहात. आपल्या पहिल्या चिमण्या टावरमुळे गेल्या, आता तुम्ही आमच्या कोणत्या चिमण्या मारणार हे मला माहित नाही, पण डाटा सेंटर तुम्ही उभे करणार. पुढचा विषय माननीय महापौर जो सगळ्यांनी घेतला प्राणी संग्रहालयाचा, ते तुमचं भाषण ऐकत असताना मला असं वाटलं कोणीतरी वेटेनरी डॉक्टर बोलतोय की काय. वेटेनरी डॉक्टर बोले चिकोमको माकड आपल्याला पाहिजे, एनाकोंडा आपल्याला पाहिजे, डिअर पाहिजे, जिराफ आपल्याला पाहिजे, झिब्रा आपल्याला पाहिजे. पण ते आपल्याकडं ह्या वातावरणामध्ये टिकतील का? कारण आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी ज्या वेळेला मोदी साहेबांनी चिते आणले, ते चिते मेले वातावरणामध्ये न झाल्यामुळं. आज आपण जिराफ आणताय, तर आपल्याकडं कोणत्या जनावरांच्या हत्येचा पाप लागू नये म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की त्याचा अभ्यास आपण करावा आणि आणावा. दुसरा माझा शेवटचा मुद्दा, एक तरतूद चेअरमॅन साहेबांनी आपल्या सगळ्यांमध्ये ठेवली, सॉरी सगळ्यांमध्ये नाही, फक्त तुमच्या लोकांमध्ये ठेवली. आणि ती एक पान क्रमांक 146 वर 11,60,00,000 केली. आणि ती तरतूद कसली आहे? प्रत्येक तुमच्या भागामध्ये 20-20 लाखाचे आरोग्य शिबिर घ्यायचे. म्हणजे तुमच्या भागातले मतदार नागरिक आरोग्य शिबिरामध्ये सक्षम धृष्ट पृष्ठ झाले पाहिजे. आणि आमचे मेले पाहिजेत, आजारी पडले पाहिजेत, काय झाले पाहिजेत. ते काय मतदार नाहीत, करदाते नाहीत, टॅक्स पेअर नाहीत. म्हणून माझी माननीय महापौर आपल्याला विनंती आहे की आपण चेअरमॅन साहेबांना सांगावं किंवा समज द्यावा, पण सांगून आपण त्यांना सांगावं की ह्या पद्धतीचं आपलं जे काय. म्हणून चेअरमॅन साहेब शेवटचं आपण जे काय मांडलं चांगलंय, चांगलंय. माझ्या समारोपाचं करत असताना परत एक छोटासा 2 ओळीचं सांगतो आणि आपल्याला थांबतो. विषय इथं प्रत्येकाला माहित आहे, प्रत्येकाचं गुपित इथं प्रत्येकाला माहित आहे, प्रत्येकाचं गुपित प्रत्येक जणच डागळलेला, इथला चंद्र सुद्धा शापित. लक्षात असू द्या. तुम्ही जी काही तरतूद केली, तुमचं भूमिका न्याय द्यायची भूमिका असली पाहिजे माननीय महापौर. जे काही इथं 2-4 सभासद मला कमी तुला जास्त हे जे काय असेल, ही वेळ परत परत येत नाही, लाईफ मध्ये एकदा येते, परत एकदा तुम्हाला मिळणार आहे. त्यामध्ये तुमचे 2-4 कोटींनी काही होणार नाही. पण ते 2-4 कोटी त्या सभासदावर नाही, त्या सभासदावरचा राग सोडून द्या, तो वेडा आहे, त्याला नाही हँडल करता आलं. पण त्याच्या भागातले जे काही करदाते आहेत ना, नागरिक आहेत, त्यांनी तर काही पाप केलं नाही. बाकीच्या आमच्या सभासदांनी काही पाप केलं नाही. त्यांना सुद्धा तुम्ही जर तेवढीच तरतूद दिली, जेवढं ड्रेनेज पाणीसाठी आवश्यक असणार तरतूद, तर आम्ही तुमचे. कारण नदीकाठचं गवत नदीशी सलगीनं वागायचं, कारण त्याला जगायला नदीचं पाणी लागायचं. म्हणून एकमेकाला तुमची आमची गरज आहे. एवढंच सांगतो माननीय चेअरमॅन साहेब, आपल्याला नजर लागू नये एवढ्या जणांनी आपली स्तुती केली, म्हणून माझा छोटासा प्रयत्न होता. आपण घरी गेल्यावर नजर वहिनी तर उतरणारच आहे, पण मी माझ्या पद्धतीने उतरण्याचा प्रयत्न केला. काही शब्द माझ्या चुकले असेल तर क्षमा मागतो आणि परत थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय अपूर्व